डी.वाय. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं पसंती देत आहेत. यामध्ये उच्च टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाबाबत डी.वाय. पाटील महाविद्यालय अव्वल आहे. भविष्यात हे महाविद्यालय महाराष्ट्रात नंबर 1 वर असेल असा विश्वास डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सर्वांगीण विकासावर डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थांचा नेहमीच भर असतो. चांगल्या शिक्षणासह चांगल्या सुविधा देण्यास संस्था नेहमीच कटिबद्ध असते. त्यामुळंच डी.वाय. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात यावेळी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. 31 जुलै रोजी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची अलॉटमेंट यादी जाहीर झाली. त्यानंतर 1 तारखेपासून पहिल्या कॅप राऊंडला सुरुवात झाली आहे. यासाठी राज्यभरातून 2,13,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. यातील 1,99,000 विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला होता. पहिल्या लिस्टमध्ये 16,500 विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीक्रमाचं महाविद्यालय मिळालं आहे. यामध्ये कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं पसंती देत आहेत. संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या शाखांमध्ये 95 ते 99% असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येनं येत आहेत. त्यामुळं संस्थेची गुणवत्ता आणि दर्जाविषयी विद्यार्थी आणि पालकांचा वाढता विश्वास अधोरेखित होतोय. या ठिकाणी विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मदत कक्ष उभारण्यात आलेत. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वांना अर्ज भरण्यास मदत करतायत. प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर एल.व्ही. मालदे, प्रवेश प्रक्रिया प्रमुख R.G. बेन्नी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे. माझं ॲडमिशन डी.वाय. पाटील बावडा येथे फिक्स झालं आहे. मला कम्प्युटर सायन्स अँड डेटा सायन्स मिळाला आहे आणि प्रवेश केल्या इथल्या कोऑर्डिनेट्सनी फार चांगली काळजी घेतली. म्हणजे फॉर्म फिलिंगपासून ते आत्तापर्यंत मला पूर्ण मदत केली आहे त्यांनी. आणि त्यांनी काही खाऊ पण दिला, तो पण फार छान होता. आणि सगळं पाण्याची बॉटल वगैरे सगळी होती. त्यांनी पूर्ण मदत केली आणि आभारी आहोत त्यांचं. थँक्यू. मला काउन्सिलरवाल्यांनी म्हणजे सजेस्ट केलं की हे कॉलेज घे वगैरे. प्रोसेस म्हणजे चांगली आहे. ॲडमिशन प्रोसेसपासून लास्ट तुला 4 इयर काय टेन्शन वगैरे येणार नाही, चांगल्या वगैरे असे बोललेत. मग मी प्रोव्हिजनल ॲडमिशन नंतरनंच घेतलं. म्हणजे त्यापासून आत्तापर्यंत मला काही म्हणजे स्ट्रगल करण्यासारखं काही वाटलं नाही. म्हणजे सगळं हातात वगैरे मला मिळालं. म्हणजे सगळे सिस्टीम वगैरे सगळी चांगली आहे. इथली प्रोसेस वगैरे सर्स वगैरे सगळे भरपूर हेल्प करतात. माझ्या मुलगीच्या ॲडमिशनसाठी मी डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये आज आलेलो आहे. इथं आल्यानंतर मला ॲडमिशन प्रोसेस पूर्ण समजावून सांगून त्याप्रमाणे त्यांच्या कॉलेजच्या ह्याच्यामार्फत त्यांच्या एका लोकांच्या मार्फतच पूर्ण माहिती देऊन ज्या त्या टेबलला ज्या त्या पद्धतीने पूर्ण प्रोसेस व्यवस्थित करून घेतली आणि कॉपरेट चांगलं केलेलं आहे आणि कॉलेजबद्दल व्यवस्थित माहिती पण दिलेली आहे. माझ्या मुलगीचं नाव नसरीन इलियास अहमद कुलकर्णी. तिला CS ब्रँचला डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे. आम्ही त्या ॲडमिशनसाठी आज आलो आहे. इथलं स्टाफ मॅनेजमेंटनं खूप चांगल्या प्रकारे आम्हाला कोऑपरेट केलं. यावर्षी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग यासाठी पसंती मिळत असल्याची माहिती डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील महाविद्यालयात डी.वाय. पाटील महाविद्यालय हे अव्वल असल्याचा अभिमान व्यक्त करत गेल्या काळात महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा बावड्याला 100% अलॉटमेंट झालेली आहे. त्या 100% अलॉटमेंटमध्ये यावेळी मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिलची कट ऑफ खूप वरती गेलेलं आहे. ऑन ॲन ॲव्हरेज कम्प्युटर, AIML, डेटा सायन्स या तिन्ही ब्रांचेसचा कट ऑफ 90 आणि 91च्या वरती आहे.
ENTC एक 89% क्लोज झालेला आहे. मेकॅनिकल, केमिकल आणि सिव्हिलसुद्धा 80% वरती क्लोज झालेले आहे. ह्याच्यावरनं पालक आणि विद्यार्थ्यांना जो विश्वास DY पाटील ग्रुप भरती दाखवलेला आहे आणि पर्टिक्युलरली बावड्याच्या कॉलेजला दाखवलेला आहे, त्याच्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे. माझ्या तळसंदेचा जो कॉलेज आहे तो पण त्याला 93% अलॉटमेंट झालेले आहेत आणि साळुंखेनगरला 92% अलॉटमेंट झालेले आहे. पश्चिम महाराष्ट्रामधल्या जो टोटल सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जो 35 कॉलेजेस आहे त्याच्यात आपला DY पाटीलचे तिन्ही कॉलेज पहिल्या 10मध्ये आहे. बावड्याचा कॉलेज तर टॉपलाच आहे. तर या सगळ्याचे बद्दल अभिमान वाटतो. DY पाटील ग्रुप चांगल्या दिशेने पुढे चाललेला आहे. आणि ह्या सोडून माझे अजून 2 इंजिनिअरिंग कॉलेज आहे. एक जो DY पाटील एज्युकेशन सोसायटीच्या मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, A++ तिसऱ्या सायकलला झालेली आहे. त्या विद्यापीठाचे अंतर्गत आम्ही गेल्या 4 वर्षापूर्वी बावड्यालाच लाईन बाजारला DY पाटील एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट चालू केलेले आहे. त्याची ॲडमिशन्स आम्ही त्या युनिव्हर्सिटी लेवलच करतो. आणि तळसंदे येथे आम्ही DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यातलं एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. सो टोटल आमचे 5 इंजिनिअरिंग कॉलेज आहे. टोटल 3,500च्या आसपास इंजिनिअरिंगची इनटेक आहे. या कट ऑफ बघून असं वाटते की यावर्षी सगळे सीट 100% भरून जातील. आणि मला आमच्या संस्थेचे जो संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर DY पाटील दादांचा अभिमान वाटतो की त्यांनी या कॉलेजी चालू केले. आणि त्यांच्या पुढे डॉक्टर संजय D पाटील साहेब आमचे चेअरमॅन आणि उपाध्यक्ष श्री बंटीजी पाटील आणि ट्रस्टी श्री ऋतुराजजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था खूप प्रगती करत आहे, प्रोग्रेस करत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्राच नाही, आम्ही महाराष्ट्रामध्ये DY पाटील ग्रुप कोल्हापूरचं नाव नंबर 1ला येईल अशी आमच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि इतर घटकांचा प्रयत्न आहे. मला वाटतो हे होऊन जाईल. हे सगळे आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशनबद्दल मी माहिती दिली. धन्यवाद. अभियांत्रिकी प्रवेशासाठी पुढील फेऱ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. अद्याप काही जागा उपलब्ध असून पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईट आणि प्रवेश पोर्टलवरून अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. DY पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय असून त्याची शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक प्रयोगशाळा, कॅम्पस आणि उत्तम प्लेसमेंटचा इतिहास यामुळं राज्यभरातून विद्यार्थी आणि पालकांची याला पसंती मिळते आहे.